विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमधील द्वितीय पाठ आपण सुरू केलेला होता. त्या पाठामधील रूट, स्टेम आणि लिव्ज याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता आपण फ्लावर या घटकाबद्दल अभ्यास करूया. बघा, फ्लावर या आकृतीमध्ये दाखवलेलं जे फ्लावर आहे अशा प्रकारची रचना असते. हे टिपिकल फ्लावर आहे. हिबिस्कस फ्लावर ज्याला आपण म्हणतो, जास्वंदाचं फूल. हे टिपिकल फ्लॉवर काय आहे तर याचं कारण म्हणजे या फ्लॉवरमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता बघा, केअरफुली ऑब्झर्व फुली ओपन हिबिस्कस फ्लावर. पूर्णपणे एक हिबिस्कस फ्लावर जे आहे ओपन असलेला आपल्याला पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसल. फुलाला लांब किंवा आखूड अशा प्रकारचं देठ असू शकतो, त्याला आपण पेडिसेल असं म्हणतो, देठ. ठीक आहे. वन एंड ऑफ द पेडिसल इज अटॅच टू द स्टेम. त्याचं एक टोक, हे जे टोक दिसते आपल्याला, हे पेडिसलचे एक टोक हे स्टेमला म्हणजेच आपलं जे काही स्टॉक आहे त्याला अटॅच असतं. आणि द अदर एंड ऑफ द पेडिसल इज एक्सपॅन्डेड अँड स्वोलन. दुसरं टोक हे वाढलेलं असतं आणि ते फुगीर असतं. इट इज कॉल्ड द रेसिप्टॅकल. त्याला आपण रेसिप्टॅकल असं म्हणतो. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर्स आर सपोर्टेड ऑन द रेसिप्टॅकल. त्याच भागामध्ये रेसिप्टॅकलमध्ये काय काय असतं तर पेटल्स म्हणजे पाकळ्या आणि ते फुलाचे जे इतर अवयव आहेत ते त्यामध्ये गुंडाळलेले असतात. ते अवयव कोणते कोणते आहेत तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. एका फ्लावरचे वेगवेगळे पार्ट्स कोणते कोणते आहेत तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे चार मुख्य पार्ट आपल्याला यालाच आपण व्हरल्स ऑफ द फ्लावर असं सुद्धा म्हणतो. कॅलिक्स म्हणजे काय बघा, इन द बड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स. जेव्हा कळीच्या स्वरूपात एखादं फूल असतं त्यावेळेला संपूर्ण त्याचे जे काही अवयव आहेत ते सेपल्समध्ये गुंडाळलेले असतात, विच आर ग्रीन इन कलर. आणि सेपल हे हिरव्या रंगाचे असतात. दे फॉर्म कॅलिक्स. म्हणजे 1, 2, 3 किंवा 1, 3 आणि 7 अशा प्रकारच्या सेपल्सनी एक पूर्णपणे कंप्लीट कॅलिक्स तयार झालेलं असतं. ठीक आहे. कोरोला काय आहे तर कोरोला इज अ सेट ऑफ पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळ्या. पाकळ्यांचा संच म्हणजे कोरोला. लक्षात घ्या. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. रंगीत असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात, त्याला गंधसुद्धा असतो. ऑब्झर्व द शेप. आता काही फुलांचा आकार, रंग, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक रोज, क्रायसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कन्हेर, तगर. क्रायसॅन्थेमम किंवा रोज, हिबिस्कस यासारख्या वनस्पतींचे फुलं जे आहेत ते तुम्ही त्याचं निरीक्षण करा, त्यांचा सुगंध घ्या आणि त्यांचा रंग कोणता आहे, त्याचा आकार कसा याचं निरीक्षण करा. तर कॅलिक्स आणि कोरोला आपण अभ्यासलं. आता अँड्रोशियम काय आहे बघा. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लॉवर. जर समजा पुरुषाचा भाग किंवा पुल्लिंग पार्ट जो आहे, पुल्लिंगचा अवयव जो आहे तो कोणता आहे फ्लॉवरचा तर अँड्रोशियम आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. त्याच्यामध्ये स्टेमन्सचा इच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. प्रत्येक स्टेमन हा अँथर आणि फिलामेंटचा बनलेला असतो. गायनोशियम काय आहे तर दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. लक्षात घ्या, अँड्रोशियम ज्याप्रमाणे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट होता त्याप्रमाणे गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. त्यामध्ये कार्पेल्स असतात. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. आणि कार्पेल कशापासून बनलेला आहे तर कार्पेल हा स्टिग्मा, स्टाईल आणि ओरीपासून बनलेला, 3 घटकापासून बनलेला आहे. दुसरी आपल्याला कृती दिलेली आहे. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. उभा छेद आपल्याला एका हिबिस्कस फ्लावरचा घ्यायचा आहे. बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसल. स्टिग्मापासून पेडिसलपर्यंत अत्यंत बरोबर मध त्याला छेद द्यायचा आहे. बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लावर्स विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. आणि दोन्ही जे काही फ्लावर आहे चे भाग आहेत आपल्याला ते सारखे स्ट्रक्चर आहेत आपल्याला असं लक्षात येईल. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे मॅच्युरिटीनंतर जेव्हा तो भाग परिपक्व झालेला असेल, अँथर्स बस्ट. अँथर जे आहेत ते बस्ट होतात अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. पोलन ग्रेन हे त्यामधून निघतात आणि ते स्टिग्मावर जाऊन आदळतात किंवा पडतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. यालाच पॉलिनेशन आपण म्हणतो. पॉलिनेशनची व्याख्या आहे, लक्षात घ्या. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वतेनंतर अँथर बस्ट होतात अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. स्टिग्मावर पोलन ग्रेन पडतात. या प्रक्रियेला आपण पॉलिनेशन म्हणजे परागन असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्युल्स म्हणजेच एग सेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज.
ओव्हरी काय होते, फर्टिलाइज होते. फर्टिलाइज ओव्हिल्स फ्रॉम द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इंटू अ फ्रूट. फर्टिलाइज ओव्हिल जो आहे त्याचं रूपांतर एका सीडमध्ये होतं अँड द ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट, आणि ओव्हरीचं रूपांतर मग एका फळामध्ये होतं. आता या फ्रूटबद्दल आपण समोर शेवटचा जो पार्ट आहे वनस्पतीचा तोच आहे. ऑफ व्हॉट यूज टू, पहा, यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या ब्रेनचा वापर करा म्हणते. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट्स फिटिंग अराउंड इट्स फ्लावर्स. तर आता इन्सेक्ट कशाकडे आकर्षित होतात, वनस्पतीच्या कोणत्या अवयवाकडे इन्सेक्ट आकर्षित होतात? उत्तर सोपं आहे, पेटल्स, म्हणजे कोरोलाचा जो भाग आहे, पेटल्स, पाकळी, त्याकडे कीटक आकर्षित होतात. ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आता हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ फ्लावर म्हणजे वनस्पतीचं नाव लिहायचं आहे. वेगवेगळे वनस्पती आपण घेऊ शकतो त्यामध्ये. त्या वनस्पतीचे फ्लावर कोणते कोणते, म्हणजे फ्लावरचं नाव, नंबर ऑफ सेपल्स, त्याला सेपल्स किती आहे, त्याला सेपल्स फ्री युनायटेड, फ्री आहे की युनायटेड आहे सेपल्स, म्हणजे मोकळे आहे की एकत्रितपणे आहे. नंबर ऑफ पेटल्स, पाकळ्या किती आहेत त्याला, पेटल्स फ्री आहे की युनायटेड आहे, आणि फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम कशा प्रकारचं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? आपण आतापर्यंत सुरुवातीला रूटबद्दल शिकलो. प्लॅन्ट स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये रूट या म्हणजे प्लॅन्टच्या अवयवाबद्दल पाहिलं आपण. रूट किती प्रकारचे असतात? तर रूट हे 2 प्रकारचे असतात. पहिला आहे टॅपरूट आणि दुसरा आहे फायब्रस रूट, बरोबर आहे. त्यानंतर आपण स्टेम बघितलं. स्टेमवर नोड आणि इंटरनोड असतात. स्टेमनंतर आपण लीव पाहिलं. जे काही इंटरनोडचा नोडचा जो भाग आहे त्या नोडच्या भागावरून लीफची निर्मिती होते, आणि लीफचे 2 प्रकार आहेत, सिम्पल आणि कंपाऊंड लीफ. त्यानंतर लीफनंतर आपण फ्लावर पाहिलं. फ्लावरचे 4 महत्त्वाचे घटक आपण आत्ताच अभ्यासले. अँड्रोशियम, कोरोना. याच्या आधी आपण पाहिलं की स्टिग्मा, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम असे 4 महत्त्वाचे भाग आपण अभ्यासले. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम हे 4 महत्त्वाचे भाग आपण अभ्यासले. शेवटचा भाग आता पाहूया आपण त्याचा, फ्रूट म्हणजेच काय, तर फळ. चित्रामध्ये दाखवलेले जे काही व्हेरियस फ्रूट्स आहेत, आपल्याला इथे दाखवलेले आहे व्हेरियस फ्रूट्स अँड सीड्स दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. तर फ्रूट हे काय आहे बघा. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळं खातो. ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक फळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट. त्यांच्या आकारामध्ये, रंगामध्ये आणि चवीमध्ये सुद्धा फरक असतो. मँगो कन्सिस्ट ओनली 1 सीड. आंबा जो आहे तो एकाच बीपासून बनलेला असतो. वेअर ॲज जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रुटलेट्स. तर काही याचा सांगण्याचं तात्पर्य काय, तर काही फळं हे एका बियापासून बनलेले असतात, तर काही फळांमध्ये भरपूर बिया असतात. ईच विथ इट्स ओन सीड, त्यामध्ये सुद्धा त्याचे बी असतात. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, झिझिफस ज्याला आपण बेर म्हणतो, मँगो, आंबा, चिकू, ॲपल इत्यादी फळाचं निरीक्षण करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल. प्रत्येक फळाला एक वेगळी आउटर कवरिंग आहे, त्याला आपण स्किन किंवा त्याचंच कवच असं म्हणतो. त्याच्या आतमध्ये फ्लेशी पार्ट असतो, म्हणजे गाभा जो असतो तो, अँड सीड, त्याच्यामध्ये सीडसुद्धा असते, बी. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅशू म्हणजे काजू कसा असतो? इट्स सीड इज आउटसाईड द फ्रूट. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. बी, काजूचे जे बी आहे ते फळाच्या बाहेर आहे, बाकी फळाच्या आतमध्ये असते. सोक द सीड्स ऑफ पी, वाटाणा, गहू, तांदूळ, ज्वारी आणि ग्राउंडनट म्हणजेच जे आपल्या घरी फल्ली असते ते पाण्यामध्ये 3-4 तासासाठी भिजू ठेवायचं आपल्याला. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर, त्याला आपण दाबून पाहायचं आपल्या बोटाच्या मदतीने. अँड ऑब्झर्व देम, त्यांचं निरीक्षण करा. विच सीड गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. कोणते बिया 2 समान भागामध्ये डिवाईड होतात? सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स डायकॉटिलेडोनस सीड्स. जे 2 भागामध्ये विभागले जाऊ शकतात ते डायकॉटिलेडोनस आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आणि सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलेडोनस सीड्स. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे 2. जे द्विदल असतात त्याला डाय म्हणायचं, डायकॉटिलेडोनस. आणि जे एकदल वनस्पती किंवा बीज असतात त्याला आपण मोनोकॉटिलेडोनस सीड्स असं आपण म्हणतो. अशा प्रकारे आपण या पाठाचा अभ्यास केला. पाठामध्ये सुरुवातीपासून वनस्पतींच्या अवयवांचाच भाग पाहिला आपण. अवयवांची रचना आणि त्यांचं कार्य, प्लॅन्ट स्ट्रक्चर,
अँड फंक्शन हा भाग आपण पाहिला. याची एक्झरसाईज या ठिकाणी दिलेली आहे, अत्यंत सोप्या अशा पद्धतीची आहे. पाठ समजला नसेल तर पुन्हा पुन्हा याची व्हिडिओ पहा आणि ही एक्झरसाईज सोडवून पहा. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.